काँग्रेसचे आंदोलन उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोको व अन्य आंदोलनाचा दिला इशारा। एक लढा हक्कासाठी, एक लढण्यासाठी। शहरातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिक तसेच कचरा संकलन, साफसफाई व अंगणवाडीच्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात व इतर विविध मागण्यांसाठी डफडे बजाव आंदोलन व मोर्चा दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता दुर्गा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धडकला। या आंदोलनात पूरग्रस्त तथा शेतकरी यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने सरसकट मदत लवकरात लवकर शेतकरी त्यांच्या अपघातग्रस्त यांच्या खात्यात वर्ग करावी। पूर परिस्थितीत अनेक दुकानदारांचे नुकसान झाले आहे, त्यांना अद्याप मदत मिळाली नाही। यावेळी डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले। या प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर शासकीय कार्यालयाला ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही प्रकाश भाऊ पाटील यांनी दिला। यावेळी ॲडव्होकेट सौ ज्योतिताई ढोकणे यांनी महिलांच्या शहराध्यक्ष मीनाताई जळगाव जामोद शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदानाच्या विनाविलंब देण्यात यावे व नवीन अर्ज स्वीकारण्यात यावे, यात हलगर्जीपणा करू नये असे सांगितले। या डफडे बजाव आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, महिला काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सौ ज्योतिताई ढोकणे, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर, तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन भाऊ कोल्हापूर, महिला शहराध्यक्ष स्वामीनारायण सातव, डॉक्टर प्रशांत राजपूत, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर कली, मिस्त्री अझहर देशमुख, जहीरबाई प्रमोद चित्रे, इम्रानबाई, नासिरभाई, विजय हिरस, अयनबाई, अमोल भाऊ वानकर तसेच आपले मिर्झा कोण, जिजाबाई दाभाडे, नीताताई वानखडे आदी शहरातील व तालुक्यातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त, घरकुलचे वंचित लाभार्थी तसेच शेतकरी व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।